मी पप्पू सूर्यवंशी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण आलो आहोत एका अतिशय सुंदर, हिरवागार आणि निसर्गरम्य ठिकाणी। पावसाळ्यामुळे संपूर्ण परिसर, थंडीम पाऊस आणि निसर्गाचं अतिम सौंदर्य मनाला भुरळ घालत आहे। चला तर मग आज आपण या सुंदर पावसाळी निसर्गाचा मनमुराद आनंद घेऊया। मित्रांनो, इकडे बघा, चारही बाजूंना पसरलेली हिरवाई, धुक्याने झाकलेले डोंगर आणि तुडुंब भरून वाहणारी ही नदी किती सुंदर दिसते आहे। पावसामुळे या ठिकाणचं सौंदर्य आणखी खुलून आलं आहे। या नदीचं खळाळत वाहणारं पाणी, पावसाजूचा शांत परिसर मनाला एक वेगळीच ऊर्जा देतो। इथे आलं की शहरातील धावपळ आणि ताणतणाव सगळं विसरून जातो। खरंच मित्रांनो, निसर्गासारखा आनंद दुसरं कुठेच नाही। अशा ठिकाणी काही वेळ घालवला की मन प्रसन्न होतं आणि नव्या उत्साहाने भरून जातं। जर तुम्हालाही पावसाळ्यातील निसर्ग अनुभवायचा असेल तर अशा सुंदर ठिकाणी एकदा तरी नक्की भेट द्या। मात्र पावसाळ्यात नदी किंवा धबधब्याजवळ जाताना सुरक्षिततेची पूर्ण काळजी घ्या। खरंच मित्रांनो, निसर्गासारखा आनंद दुसरं कुठेच नाही। अशा ठिकाणी काही वेळ घालवला की मन प्रसन्न होतं आणि नव्या उत्साहाने भरून जातं। जर तुम्हालाही पावसाळ्यातील निसर्ग अनुभवायचा असेल तर अशा सुंदर ठिकाणी एकदा तरी नक्की भेट द्या। मात्र पावसाळ्यात नदी किंवा धबधब्याजवळ जाताना सुरक्षिततेची पूर्ण काळजी घ्या। मित्रांनो, आजचा हा पावसाळी निसर्ग व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणासह आणि नवीन व्लॉगमध्ये। तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र।